नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आरक्षण विरोधातील सुरू झालेल्या वणव्यानं अखेर बांगलादेशमधील सत्तेलाच हादरा दिलाय. सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत बांगलादेश देखील सोडला आहे. सध्या शेख हसीना या भारतामध्ये असून त्या लवकरच लंडनमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं बांगलादेश का धुमसतंय, बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलंय आणि शेख हसीना नेमक्या आहेत तरी कोण, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 1971च्या पाकिस्तान विरुद्धच्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी 30% सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप होता. हळूहळू या आंदोलनाची धग वाढू लागली आणि मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात हस्तक्षेप करत हे आरक्षण 5% आणण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाचा हा निर्णय शेख हसीना सरकारनं स्वीकारला देखील. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचाराला शेख हसीना व त्यांच्या मंत्रिमंडळाला जबाबदार ठरवून आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि सरकारविरोधी निदर्शनाची लाट उसळली. त्यानंतर रविवारी 4 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनात जवळपास 95 निष्पाप नागरिक मारले गेले. तर आतापर्यंत या हिंसाचारात 300हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अखेरीस शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देशही सोडला. सध्या शेख हसीना या भारतामध्ये असून त्या लवकरच लंडनमध्ये जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असून बांगलादेशच्या लष्कर प्रमुख जनरल वेगर यांच्या निवासस्थानी बैठकीलाही सुरुवात झाली आहे. नेमक्या शेख हसीना आहेत कोण, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 मध्ये झाला. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान यांच्या त्या कन्या आहेत. विद्यार्थी दशेत असतानाच शेख हसीना यांनी राजकारणात प्रवेश केला. 1975 मध्ये लष्करानं बंडखोरी करत शेख हसीना व त्यांच्या कुटुंबियांविरोधात मोर्चा उघडला होता. यामध्ये लष्कराच्या काही अधिकाऱ्यांकडून शेख हसीना यांचे आईवडील व 3 भावांची हत्या करण्यात आली. आईवडिलांच्या हत्येनंतर शेख हसीना या काही काळ जर्मनीमध्ये राहिल्या. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेख हसीना यांना भारतात आश्रय दिला व पुढे जवळपास 6 वर्ष शेख हसीना या भारतात राहिल्या. 6 वर्ष निर्वासित आयुष्य जगून शेख हसीना या पुन्हा बांगलादेशमध्ये परतल्या. बांगलादेशात वडिलांच्या अवामी लीगचं पक्षकार्य त्यांनी सांभाळलं. 1986 मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक लढल्या व पुढे 1996 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. एकंदरीतच बांगलादेशच्या मुद्द्यावरून भारत सरकारनं देखील सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यामुळे आता हे धुमस्त बांगलादेश केव्हा शांत होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि होय, टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.